ओम नमः शिवाय. मी प्रियांका. आज आपण एका अत्यंत पवित्र आणि दिव्य प्रवासाला सुरुवात करतोय. भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगाचा इतिहास आणि महिमा. ज्योतिर्लिंग म्हणजे काय? जिथे भगवान शंकर स्वतः अनंत तेजाच्या ज्योतिरूपात प्रकट झाले, तिथे हे ज्योतिर्लिंग स्थापित झाले. शिवपुराण सांगते, ब्रह्मा आणि विष्णू यांच्यातील वादात शिवाने अनंत स्तंभ रूपात प्रकट होऊन सांगितले की मी अनंत आहे, माझी सुरुवात नाही, शेवट नाही. त्या अनंत ज्योती 12 ठिकाणी स्वयंभू ज्योतिर्लिंग म्हणून विराजमान आहे. हे 12 ज्योतिर्लिंग भारतभर पसरलेले आहे. गुजरात पासून तामिळनाडू पर्यंत, हिमालयापासून दक्षिणेकडील समुद्र किनाऱ्यापर्यंत. प्रत्येक ज्योतिर्लिंगामागे एक चमत्कारिक कथा आहे, भक्तीची शक्ती आहे आणि मोक्षाची वाट आहे. या व्हिडिओमध्ये आपण एक एक ज्योतिर्लिंगाची उत्पत्ती, स्थान, कथा आणि महत्व जाणून घेणार आहोत. शिवपुराणातील 12 ज्योतिर्लिंग स्तोत्राप्रमाणे सौराष्ट्रे सोमनाथ, श्रीशैले मल्लिकार्जुनम, उज्जैन्य महाकालम, ओंकार ममलेश्वरम. अशा प्रकारे सुरू होणारी ही यात्रा पूर्ण करून आपण सर्व पापांपासून मुक्त होऊ आणि शिवकृपेचा अनुभव घेऊ. चला तर मग सुरुवात करूया या दिव्य यात्रेला. प्राचीन काळी प्रजापती दक्ष यांना 27 कन्या होत्या, ज्या नक्षत्रांच्या रूपात ओळखल्या जातात. त्यांनी या सर्व 27 कन्यांचे विवाह चंद्रदेव सोबत केले, म्हणजे सोम बरोबर केले. चंद्रदेव खूप सुंदर आणि तेजस्वी होते, पण त्यांचे प्रेम फक्त रोहिणी या एकाच पत्नीवर होते. इतर 26 पत्नीकडे ते पूर्ण लक्ष देत नव्हते. दक्ष प्रजापतींना हे कळले. त्यांनी चंद्रदेवाला अनेकदा समजावले, सर्व पत्नींना समान प्रेम द्या. पण चंद्रदेव रोहिणीच्या मोहात अडकलेले होते आणि त्यांनी दक्षांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले. राग येऊन दक्ष प्रजापतींनी चंद्रदेवाला भयंकर शाप दिला. तुझी कांती दररोज क्षीण होत जाईल, तू फिका पडशील आणि शेवटी नाहीसा होशील. शापामुळे चंद्रदेवाची चमक खरोखरच कमी होऊ लागली. ते दिवसेंदिवस फिके पडत गेले, शरीर कमकुवत होत गेले. इतर पत्नी आणि देवतांना हे दिसले. चंद्रदेव दुःखी झाले आणि ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेव म्हणाले, हा शाप फक्त शिवजीच्या कृपेने निवारण होऊ शकतो. तू सौराष्ट्रातील प्रभास क्षेत्र म्हणजे आजचे सोमनाथ येथे जाऊन शिवाची घोर तपस्या कर. चंद्रदेव रोहिणीसह प्रभास तीर्थात आले. त्यांनी समुद्र किनाऱ्यावर शिवलिंगाची स्थापना केली आणि कठोर तप सुरू केले. ते महामृत्युंजय मंत्र लाखो वेळा जपले, उपवास केले आणि रात्रंदिवस शिवाचे ध्यान केले. तपस्याने प्रसन्न होऊन भगवान शिव स्वतः दर्शन देऊन प्रकट झाले. शिवजींनी चंद्रदेवाला विचारले, वर माग. चंद्रदेव म्हणाले, हे प्रभू, दक्षांच्या शापातून मुक्ती द्या आणि माझी कांती मला परत द्या. शिवजी हसले आणि म्हणाले, दक्ष प्रजापतींचे वचन खोटे ठरू शकत नाही, पण मी तुझ्यावर कृपा करतो म्हणून तुझी कला म्हणजे तुझे तेज कृष्ण पक्षात म्हणजे पौर्णिमेनंतर एक एक कला कमी होईल आणि शुक्ल पक्षात म्हणजे अमावस्येनंतर पुन्हा वाढेल. असे चक्र चालू राहील. तू अमर राहशील आणि तुझ्या तेजाने जग प्रकाशमान राहील. शिवजींच्या या वरदानाने चंद्रदेव मुक्त झाले. आभार म्हणून त्यांनी या ठिकाणी सोन्यापासून भव्य मंदिर बांधले आणि ज्योतिर्लिंग स्थापित केले. सोम म्हणजे चंद्र, नाथ म्हणजे प्रभू म्हणून हे सोमनाथ नाव पडले. हे सृष्टीतील पहिले ज्योतिर्लिंग मानले जाते. हे मंदिर त्रिवेणी संगम म्हणजे कपिला, हिरण आणि सरस्वती नदी येथे आहे. पुराणानुसार सत्ययुगात सोने, त्रेतायुगात चांदी, द्वापरात चंदन आणि कलियुगात दगडाने मंदिर बांधले गेले. हे मंदिर 17 वेळा नष्ट झाले, मुख्यतः आक्रमकांकडून, जसे की मोहम्मद गझनीकडून नष्ट करण्यात आले होते आणि प्रत्येक वेळी पुनर्बांधणी केली गेली. दर्शन आणि चंद्रदोष म्हणजे मानसिक अशांती, चंद्रदोष निवारण होते आणि मोक्ष मिळतो. मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग हे 12 ज्योतिर्लिंगापैकी दुसरे आहे. हे आंध्र प्रदेशातील श्रीशैल म्हणजे कृष्ण नदी किनारी श्रीशैल पर्वतावर आहे. हे दक्षिण कैलास म्हणून ओळखले जाते, कारण येथे भगवान शिव आणि माता पार्वती दोघे एकत्र विराजमान आहेत. शिव मल्लिकार्जुन रूपामध्ये आणि पार्वती भ्रामरांबा रूपात आहे. हे ज्योतिर्लिंग आणि शक्तिपीठ दोन्ही आहेत. भारतात फक्त 3 अशी ठिकाणे आहेत. मुख्य कथा शिवपुराणातील कोटिरुद्र संहितेच्या 15व्या अध्यायात सांगितली आहे. ही कथा शिव पार्वतीच्या पुत्रांशी म्हणजे गणेश आणि कार्तिकेयशी संबंधित आहे. ही खूप भावनिक कुटुंबीय कथा आहे.
एकदा भगवान शिव आणि माता पार्वती यांचे दोन्ही पुत्र गणेश आणि कार्तिकेय विवाह योग्य वयाचे झाले. शिव पार्वतींना विचार आला की दोघांचे लग्न करावे, पण दोघांमध्ये कोणाचे लग्न आधी करावे यावरून वाद झाला. कार्तिकेय म्हणाले, मी मोठा आहे, माझे लग्न आधी होऊ द्या. गणेश म्हणाले, मी बुद्धिमान आहे, माझे आधी. शिव पार्वतींनी दोघांना बोलावले आणि एक अट ठेवली. तुमच्यापैकी जो पृथ्वीची पूर्ण प्रदक्षिणा घालून प्रथम परत येईल त्याचे लग्न आधी होईल. हे ऐकताच कार्तिकेय ताबडतोब आपल्या मयूर म्हणजे मोर वाहनावर बसून संपूर्ण विश्वभ्रमणाला निघाले. ते वेगाने फिरू लागले. देवलोक, पाताळ, पृथ्वी सगळे फिरले. गणेश मात्र बुद्धिमान होते. त्यांनी विचार केला, आई बाबा हे संपूर्ण विश्व आहे, त्यांची प्रदक्षिणा घालणे म्हणजे संपूर्ण जगाची प्रदक्षिणा घालणे. गणेशांनी आपल्या उंदीर वाहनावर बसून शिव पार्वतींची प्रदक्षिणा घातली आणि म्हणाले, तुम्ही दोघे माझ्यासाठी संपूर्ण विश्व आहात, म्हणून मी जिंकलो. शिव पार्वती गणेशाच्या बुद्धीने खूप प्रसन्न झाले. त्यांनी गणेशाचे लग्न रिद्धी सिद्धी सोबत लावले. कार्तिकेय जेव्हा विश्वभ्रमण करून परत आले तेव्हा त्यांना कळले की गणेशाचे लग्न झाले आहे. ते खूप क्रोधित आणि खूप दुःखी झाले. मी मोठा असूनही मला फसवले असे म्हणून ते क्रोंच पर्वत किंवा मग श्रीशैल्य पर्वत येथे जाऊन एकांतात राहू लागले. ते तप करू लागले आणि आई बाबांशी बोलणे त्यांनी बंद केले. शिव पार्वतींना मुलाचे दुःख पाहून अतिशय वाईट वाटले. त्यांनी कार्तिकेयला समजावण्यासाठी अनेक देवतांना पाठवले, पण कार्तिकेय ऐकत नव्हते. शेवटी शिव पार्वती स्वतः क्रौंच पर्वतावर गेले. कार्तिकेयला आई बाबा आल्याचे कळताच त्यांनी तेथूनही पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण देवतांनी विनंती केली की थांबा. शिव पार्वतींना मुलाचे दुःख सहन होईना. त्यांनी ज्योतिर्लिंग रूप धारण केले आणि त्या पर्वतावर स्थिर झाले, जेणेकरून कार्तिकेय जवळ राहील आणि त्यांचे दर्शन होईल. शिव, अर्जुन आणि पार्वती मल्लिका रूपात प्रकट झाले, म्हणून हे मल्लिकार्जुन नाव पडले. मल्लिका म्हणजे पार्वती आणि अर्जुन म्हणजे शिव. कार्तिकेय शांत झाले आणि आई बाबांच्या जवळ राहिले. या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्याने पुत्रप्राप्ती, कुटुंब सुख, मनोकामना पूर्ण होतात आणि सर्व पापांचा नाश होतो असे मानले जाते. हे एकमेव ज्योतिर्लिंग जिथे शिव आणि पार्वती दोघे एकत्र आहेत. अमावस्येला शिव आणि पौर्णिमेला पार्वती कार्तिकेयला भेटायला येतात अशी श्रद्धा आहे. मंदिरात साक्षी गणपती मंदिर आहे. गणेशाने इथे साक्षीदार म्हणून राहिले. हे शक्तिपीठ आहे. भ्रामरांबा देवी महिषासुराचा नाश करणाऱ्या भ्रमर रूपात होती. रामाने इथे सहस्रलिंग स्थापित केले. पांडवांनी पंचपांडव लिंग बसवले. दर्शनाने सात्विक मनोकामना पूर्ण होतात आणि दैविक बाधा दूर होतात. ओम नमः शिवाय. तिसरे ज्योतिर्लिंग म्हणजे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग. हे 12 ज्योतिर्लिंगापैकी तिसऱ्या स्थानावर आहे. हे मध्य प्रदेशातील उज्जैन म्हणजे प्राचीन अवंतिका नगरी येथे क्षिप्रा नदी किनारे आहे. हे एकमेव दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग आहे, जे काल म्हणजे वेळ आणि मृत्यूचे अधिपती म्हणून ओळखले जाते. शिवपुराणाच्या कोटीरुद्र संहितेच्या 16व्या अध्यायात याची मुख्य कथा सांगितलेली आहे. 2 प्रमुख कथा आहेत, एक दूषण राक्षस संहाराची आणि दुसरी राजा चंद्रसेन आणि बालक भक्तीची. प्राचीन काळी अवंतिका म्हणजे उज्जैन नगरीत वेदप्रिय नावाचा एक विद्वान आणि परम शिवभक्त ब्राह्मण राहत होता. तो वेदांचे अध्ययन करत असे, रोज अग्निहोत्र यज्ञ करत असे आणि घरात पार्थिव शिवलिंग म्हणजे मातीचे लिंग स्थापून पूजा करत असे. त्याच्या भक्तीमुळे त्याला 4 पुत्र झाले, जे सर्व शिवभक्त होते. त्या काळी रत्नमाल पर्वतावर दूषण नावाचा शक्तिशाली राक्षस राहत होता. त्याला ब्रह्मदेवाकडून वरदान मिळाले होते की तो काल विजयी म्हणजे मृत्यूवर विजय मिळवणारा असेल आणि कोणताही देव किंवा मनुष्य त्याला मारू शकणार नाही. या अहंकाराने दूषणाने अवंतिका नगरीत हल्ला केला. तो ब्राह्मणांना, वेद पाठकांना आणि शिवभक्तांना त्रास देऊ लागला. तो शिवपूजेत विघ्न आणत असे, भक्तांना मारण्याचा तो प्रयत्न करत असे. वेदप्रिय ब्राह्मण आणि त्याचे 4 पुत्र शिवलिंगाची पूजा करत होते. दूषणाने त्यांना मारण्यासाठी शस्त्र उचलले. तेव्हा त्यांच्या पूजेच्या पार्थिव लिंगाच्या जागी भयंकर गड्डा प्रकट झाला. गड्डा म्हणजे आवळ. त्या गड्ड्यातून विकट आणि भयानक रूप धारण करून भगवान शिव स्वतः महाकाल रूपात प्रकट झाले. शिवजींनी भक्तांना आश्वासन दिले आणि गगनभेदी हुंकार भरला. अरे दुष्टा, तुमच्यासारख्या हत्यारांचा
नाश करण्यासाठी मी महाकाल रूपात प्रकट झालो आहे. फक्त एका हुंकाराने शिवजींनी दूषण राक्षस आणि त्यांची संपूर्ण सेना भस्म करून टाकली. अवंतिका नगरी पुन्हा मुक्त झाली. भक्तांनी आणि वेदप्रिय ब्राह्मणाने शिवजींना विनंती केली हे प्रभू, आमच्या रक्षणासाठी येथे सदैव राहा. शिवजी प्रसन्न होऊन ज्योतिर्लिंग रूपात तेथे स्थिर झाले आणि महाकालेश्वर म्हणून ओळखले गेले. आता दुसरी कथा आहे राजा चंद्रसेनची. उज्जैनचे राजा चंद्रसेन हे परम शिवभक्त होते. त्यांचा मित्र मणिभद्र त्यांना चिंतामणी रत्न भेट देतो. या रत्नाच्या लोभाने इतर राजांनी चंद्रसेनावर हल्ला केला होता. राजा चिंतामणी रत्न घेऊन मंदिरात ध्यानमग्न झाले आणि महाकालाची प्रार्थना करू लागले. शिवजी प्रसन्न होऊन महाकाल रूपात प्रकट झाले आणि शत्रूंचा नाश केला. राजाने शिवजींना इथे राहण्याची विनंती केली आणि शिव ज्योतिर्लिंग रूपात विराजमान झाले. हे काल आणि मृत्यू म्हणजे हे वेळ आणि मृत्यूवर नियंत्रण ठेवणारे स्वरूप आहे. दर्शनाने कालदोष, मृत्यूभय, रोग आणि पाप याचा नाश होतो. येथील भस्म आरती ही जगप्रसिद्ध आहे. भस्म म्हणजे राख लावून पूजा होते, जी जीवन मृत्यू चक्राचे प्रतीक आहे. मंदिरात 5 स्तर आहेत, त्यातील एक जमिनीखाली आहे. तांत्रिक साधनासाठी हे विशेष आहे. येथील दर्शनाने मोक्ष आणि मनोकामना पूर्ण होतात. मंदिराचे जे मी 5 स्तर म्हटले, त्याच्यामध्ये सर्वात 5वा स्तर वरचा शिखर आणि शिखरच्या वरचा भाग. येथे मंदिराचं शिखर आकाशात उंच उभं आहे. शिखरावर सूक्ष्म कोरीव काम केलेले आहे. देवदेवता, पौराणिक दृश्य त्याच्यावर रेखाटलेली आहेत. मुख्यतः दर्शनासाठी नाही, पण मंदिराच्या बाह्य सौंदर्यासाठी आहे. 4था स्तर सभा मंडप आणि इतर देवतांचा आहे, जिथे भक्त बसून आरती आणि पूजा पाहतात. येथे गणेश, पार्वती, कार्तिकेय आणि नंदी यांच्या मूर्ती आहेत. येथूनच गर्भगृहाकडे उतरण्यासाठी पायऱ्या सुरू होतात. 3रा स्तर आहे नागचंद्रेश्वर. येथे नागचंद्रेश्वराची मूर्ती आहे. शिव पार्वती 10 फणांच्या नागावर येथे बसलेले आहेत. फक्त नागपंचमीला म्हणजे श्रावण महिन्यातील जो नागपंचमीचा दिवस असतो, त्या दिवशी दर्शन घेण्यासाठी हे उघडले जाते. बाकीच्या इतर दिवशी ते बंद असते. 3रा स्तर हा तांत्रिक आणि रहस्यमय मानला जातो. आता 2रा स्तर आहे ओंकारेश्वर. येथे ओंकारेश्वराचे शिवलिंग आहे. महाकालेश्वराच्या थेट वर आहे. भक्त येथेही दर्शन घेतात. हे ओमचे प्रतीक आहे. सर्वात पहिला म्हणजे खालचा स्तर भूमिगत गर्भगृह आहे. हे मंदिराचे मुख्य आणि सर्वात महत्वाचे ठिकाण आहे. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग येथे आहे. दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग जे 12 ज्योतिर्लिंगापैकी एकमेव आहे. हे पूर्णपणे भूमिगत आहे. येथे पायऱ्यांद्वारे खाली उतरावे लागते. ब्रासचे दिवे आहेत. पितळे दिवे, ब्रासचे दिवे लावून रस्ता प्रकाशित केलेला आहे. खूप रहस्यमय आणि अतिशय पवित्र वातावरण येथे असते. जगातील जगप्रसिद्ध भस्म आरती येथे होते. सकाळी 4 वाजता भस्म किंवा राख लावून पूजा होते. भस्म ज्याला राख म्हणतो आपण, ती लावून पूजा होते, जी काल आणि मृत्यू याचे प्रतीक आहे. ज्योतिर्लिंग स्वयंभू आहे, म्हणजे स्वतः प्रकट झालेले आहे. येथे पुरुष भक्तच मुख्य पूजा करू शकतात, असे काही नियम आहेत. क्षिप्रा नदी जवळ असल्याने येथे पाणी आणि ऊर्जा खूप शक्तिशाली आहे. 5 स्तरामधील एक भूमिगत असल्याने मंदिर खोल गर्तेत बांधले आहे, ज्यामुळे ऊर्जा खूप केंद्रित होते. कोटी तीर्थ म्हणजे लहान तलाव मंदिराजवळ आहे, जिथे पूर्वी शिवलिंग लपवले गेले होते. महाकाल लोक नवीन कॉरिडॉरमुळे आता दर्शन घेणे सोपे झालेले आहे, पण मुख्य 5 स्तर अजूनही तसेच आहेत. ओंकारेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी 4थे ज्योतिर्लिंग आहे. हे मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यात इंदूर पासून 77 किलोमीटर अंतरावर आहे. हे नर्मदा नदीच्या मध्यभागी मादांद पर्वत या एका बेटावर आहे. या बेटाचा आकार ओमच्या अक्षरासारखा आहे, म्हणूनच याला ओंकार क्षेत्र म्हणतात. येथे 68 तीर्थे आहेत, 108 शिवलिंग आहेत आणि 33 कोटी देवता येथे वास करतात अशी श्रद्धा आहे. नर्मदा नदी येथे उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते आणि ओमच्या आकारामध्ये ती येथे वळते. शिवपुराण, स्कंदपुराण आणि वायुपुराणात याची कथा सांगितली आहे. मुख्य 2 कथा आहेत. एक आहे राजा मांदांताची तपस्या. प्राचीन काळी इक्ष्वाकू वंशातील राजा मांदांता किंवा मादांता यांनी राज्यात दुष्काळ पडल्याने नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर घोर तपस्या केली. ते 6 महिने अन्न पाणी न घेता ओम मंत्र जपत ध्यानमग्न राहिले.
त्यांची तपस्या पाहून भगवान शिव प्रसन्न झाले आणि ओंकार रूपात प्रकट झाले. राजा म्हणाला, हे प्रभू, येथे सदैव राहा. शिवजींनी वरदान दिले की मी येथे ज्योतिर्लिंग रूपात राहीन. तेव्हापासून हे ओंकारेश्वर नाव याला पडले. दुसरी कथा आहे विंध्य पर्वत आणि नर्मदा यांची. विंध्य पर्वत खूप अहंकारी झाला होता. त्याने नर्मदा नदी रोखली. नर्मदेने शिवाची प्रार्थना केली आणि शिव ओंकार रूपात प्रकट झाले आणि विंध्याला शांत केले आणि नर्मदेला मुक्त केले. येथे शिवलिंगाचे विभाजन झालेले आहे. एक ओंकारेश्वर आणि दुसरे ममलेश्वर. ऋषींनी विनंती केली की दोन्ही बाजूंना दर्शन घेता येईल असे काहीतरी होऊ द्या. यावर शिवजींनी एकच ज्योतिर्लिंग 2 भागात विभाजित केले. उत्तरेकडे नर्मदेच्या उत्तर किनाऱ्यावर ओंकारेश्वर आणि दक्षिणेकडे ममलेश्वर किंवा अमरेश्वर म्हणतात. दोन्ही एकत्र एक ज्योतिर्लिंग मानले जाते. हे मंदिर 11व्या शतकात परमार राजांनी बांधले. 13व्या शतकात मुस्लिम आक्रमणात या मंदिराचे नुकसान झाले. 18व्या शतकात अहिल्याबाई होळकरांनी याची पुनर्बांधणी केली. हे मंदिर पेशवाई शैली किंवा नागर शैलीमध्ये आहे. उंच शिखर, कोरीव काम, 40 खांबांचा सभामंडप आहे. मंदिर सॉफ्ट टोन मध्ये बांधलेले आहे, ज्यात अतिशय सूक्ष्म कोरीव काम केलेले आहे. येथे ओमचे भौतिक स्वरूप आहे. ओम हा ध्वनी येथे सदैव गुंजत राहतो. हे मंदिर स्वयंभू ज्योतिर्लिंग आहे, म्हणजे येथे भगवान शिव स्वतः प्रकट झालेले आहे. येथे न गेल्यास इतर तीर्थाचे फळ मिळत नाही अशी येथे श्रद्धा आहे. गंगेमध्ये 7 दिवस स्नान करणे, यमुनेत 15 दिवस स्नान करणे, हे दोन्हीही पुण्य नर्मदेच्या एका दर्शनाने मिळते. आपले कोणतेही अटकलेले काम, आपले अशांत मन आणि आपल्या सर्व पापांचा नाश येथील एका दर्शनाने होतो. सकाळी 5 ते रात्री 9:30 पर्यंत येथे दर्शनाची वेळ आहे. महाशिवरात्रीला इथे लाखो भक्त येतात आणि दर्शनाचा आनंद घेतात. दूध, दही आणि नर्मदा जलाने येथे अभिषेक केला जातो. ओंकारेश्वर हे केवळ मंदिर नाही तर ओमचे रहस्य आहे. येथे येऊन भगवान शिवांची कृपा मिळावी म्हणून येथे एकदा तरी दर्शनाला नक्की यावे. 12 ज्योतिर्लिंगापैकी 5वे ज्योतिर्लिंग म्हणजे श्री केदारनाथ ज्योतिर्लिंग. हे उत्तराखंडातील रुद्रप्रयाग जिल्ह्यात हिमालय पर्वतांच्या कुशीत मंदाकिनी नदी किनारी 3583 मीटर म्हणजेच 11,755 फूट उंचीवर आहे. हे 4 धाम आणि पंचकेदार यांचा भाग आहे. शिवपुराण, स्कंदपुराण आणि महाभारतातील कथानुसार हे स्वयंभू ज्योतिर्लिंग आहे. महाभारत युद्धानंतरच्या पापातून मुक्ती मागणाऱ्या पांडवांना शिवजींनी बैल रूप धारण करून परीक्षा घेतली. चला या पवित्र कथेच्या माध्यमातून केदारनाथची माहिती आपण जाणून घेऊया. महाभारताचे महान युद्ध संपले. कुरुक्षेत्रावर रक्ताची नदी वाहिली होती. पांडव विजयी झाले होते, पण त्यांच्या मनात खूप दुःख होते. त्यांनी आपल्या चुलत भावांना, कौरवांना मारले होते. गुरु द्रोणाचार्य, भीष्म पितामह, कर्ण इतक्या मोठ्या लोकांची हत्या केल्याचे पाप त्यांना सतावत होते. रात्रंदिवस त्यांना या कृत्यामुळे अपराधीपणा वाटत होता. एक दिवस पांडव श्रीकृष्णासमोर बसले. युधिष्ठिर म्हणाले, हे कृष्णा, आम्ही युद्ध जिंकलो, पण हे पाप कसे काढायचे? आम्हाला मोक्ष मिळावा, हा कलंक दूर व्हावा. श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले, तुम्ही भगवान शिवांना शरण जा. फक्त महादेवाच्या कृपेने हे पाप नष्ट होऊ शकते. ते काशीत आहेत, जा आणि त्यांना प्रसन्न करा. पांडव काशीला गेले, पण शिवजी त्यांना भेटायला तयार नव्हते. हे पापी लोक मला का त्रास देतात असे म्हणून ते हिमालयात लपले. पांडवही हिमालयाच्या दिशेने निघाले. त्यांनी खूप तप केले, पण शिवजी काय त्यांना दिसेनात. शिवजींना पांडवांची परीक्षा घ्यायची होती. ते एका बैलाच्या रूपात गुप्त काशी येथे चरत होते. पांडव तेथे पोचले. भीमाने त्या बैलाकडे पाहिले आणि म्हणाला, हा बैल नाही, हे तर स्वतः महादेव आहे. भीमाने ताबडतोब बैलाची शेपटी आणि पाय पकडले. बैल जोरात ओरडला आणि जमिनीत शिरू लागला. भीमाने पूर्ण जोर लावला, पण बैल पूर्णपणे अदृश्य झाला. फक्त त्याचा खांदा किंवा वरचं वशिंड किंवा वरचं कोबड वर राहिलं. त्या ठिकाणी भगवान शिव केदार रूपात प्रकट झाले. पांडवांना कळले की हे शिवजींचे स्वरूप आहे. ते खूप दुःखी झाले आणि शिवजींच्या पायावर पडले. हे महादेवा, आम्हाला क्षमा करा, आमचे पाप नष्ट करा. शिवजी प्रसन्न झाले. ते म्हणाले, तुम्ही माझ्या बैल रूपाची पूजा करा. मी इथे सदैव राहीन. तुमचे पाप नष्ट होतील. पांडवांनी तेथे मंदिर बांधले. शिवजी केदारनाथ येथे त्रिकोणी शिवलिंग रूपात विराजमान झाले आहे. पण ही कथा इथे संपत नाही. बैलाचे इतर अवयवही वेगवेगळ्या ठिकाणी प्रकट झाले. बैलाचा खांदा
केदारनाथ येते, हात तुंगनाथ येते, मुख रुद्रनाथ येते, नाभी मध्य महेश्वर येते आणि केश कल्पेश्वर येथे आहे. अशा प्रकारे पंचकेदार निर्माण झाले. केदारनाथ हे त्यांचे मुख्य ठिकाण आहे. याबद्दल अजून एक जुनी कथा आहे. विष्णूचे अवतार नरनारायण ऋषींनी बद्रीवनात शिवलिंगाची पूजा केली. त्यांची भक्ती पाहून शिवजी प्रकट झाले आणि म्हणाले, मी येथे राहीन. पण मुख्य कथा पांडवांचीच आहे. हे मंदिर पांडवांनी बांधले अशी श्रद्धा आहे. नंतर आदि शंकराचार्यांनी याची पुनर्बांधणी केली. 2013च्या पुरातही हे मंदिर पूर्ण वाचले, कारण महादेव स्वतः याचे संरक्षण करतात. याचे दर्शन घेतल्याने पाप नष्ट होतात, मोक्ष मिळतो, मन शांत होते, म्हणून लाखो भक्त दरवर्षी तेथे जातात. आता आपण 12व्या ज्योतिर्लिंगापैकी 6वे ज्योतिर्लिंग भीमाशंकरची कथा ऐकूयात. एकदा प्राचीन काळात सह्याद्री पर्वतांच्या कुशीत डाकिनी क्षेत्रात एक भयंकर राक्षस राहत होता. तो रावणाचा भाऊ कुंभकर्णाचा पुत्र होता. कोणत्याही क्षेत्राने कोणताही देव किंवा मनुष्य तुला मारू शकणार नाही, या अहंकाराने भीमाने संपूर्ण जगात दहशत माजवली होती. तो देवांना, ऋषीमुनींना, भक्तांना त्रास देऊ लागला. त्याने यज्ञ याग नष्ट केले, मंदिरे तोडली आणि धर्माचा नाश करण्याचा प्रयत्न केला. भीमाची आई कामाक्षी शिवभक्त होती. ती रोज शिवलिंगाची पूजा करत असे. पण भीमाला हे अजिबात आवडत नव्हते. तो आईला म्हणत असे, तुझा शिव कुठे आहे? मी तर अमर आहे. आणि मग तो आईला मारहाण करत असे. एकदा भीमाने आईला इतके मारले की ती मूर्छित पडली. तेव्हा तिने मनात शिवाची प्रार्थना केली, हे महादेवा, माझ्या पुत्राला सुधरव, नाहीतर त्याचा नाश तरी कर. देवलोकात भीमाच्या अत्याचाराने हाहाकार माजला. इंद्र, ब्रह्मा, विष्णू सगळे देव भयभीत झाले. त्यांनी कैलास पर्वतावर जाऊन शिवजीच्या चरणी लोटांगण घातले. हे प्रभू, भीम राक्षसाने जगाचा नाश केला आहे, तुमची कृपा करा, त्याचा संहार करा. शिवजींनी हसून म्हटले, मी येतो. आणि ते सह्याद्रीच्या पर्वतावर आले. भीम तेथे आपल्या सेनेसह तांडव करत होता. शिवजींनी भीमाशंकर रूप धारण केले. भयंकर, तेजस्वी, त्रिनेत्र उघडलेले, त्यांच्या हातात त्रिशूळ चमकत होते. भीमाने शिवजींना पाहिले आणि हसून म्हणाला, तुम्ही कोण? मी अमर आहे, मला कोणी मारू शकत नाही. शिवजींनी हुंकार भरला, अरे मूर्खा, मी स्वतः कालरुद्र आहे. आणि अशा प्रकारे तिथे युद्ध सुरू झाले. भीमाने आपल्या सगळ्या शक्ती लावल्या. तो आकाशात उडाला, पर्वत उचलून फेकू लागला, अग्नीचे बाण सोडू लागला. पण शिवजींच्या एका त्रिशूळाने त्याची सगळी शक्ती नष्ट झाली. शेवटी शिवजींनी भीमावर त्रिशूळ प्रहार केला आणि भीम भस्म झाला. या युद्धात भीमाच्या रक्ताने जे रक्त वाहिले त्यातून भीमा नदी उगम पावली. शिवजींनी भीमाशंकर रूपात तेथे ज्योतिर्लिंग स्थापित केले आणि म्हणाले, मी येथे सदैव राहीन. जो भक्त येथे येईल त्याच्या सर्व अडचणी दूर होतील आणि त्याची सर्व पापे नष्ट होतील. ही कथा इथे संपत नाही. आणखीन एक जुनी कथा आहे. एक स्त्री भक्त होती जिचे नाव होते घुष्मा. तिचा मुलगा सावत्र आईने मारला. घुष्माने शिवाची घोर तपस्या केली. शिवजींनी प्रसन्न होऊन तिच्या मुलाला जिवंत केले आणि सावत्र आईला शिक्षा केली. या घटनेनंतरही शिवजी भीमाशंकर रूपातच राहिले. भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यात सह्याद्रीच्या डोंगरात आहे. येथून भीमा नदी सुरू होते. हे मंदिर अतिशय सुंदर आहे. दगडी बांधकाम, कोरीव काम आणि आजूबाजूला घनदाट जंगल. येथे नंदी, गणेश, पार्वती यांच्या मूर्ती आहेत. दर्शन घेतल्याने पुत्रप्राप्ती, आरोग्य, शत्रुनाश आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात. आजही लाखो लोक महाशिवरात्रीला, श्रावणात आणि सोमवारी येथे येतात. मंदिरात अभिषेक, आरती आणि शिवतांडव स्तोत्र गायले जाते. हे ज्योतिर्लिंग पाहिल्यावर मनात एकच भावना येते, शिवजी नेहमी भक्तांच्या रक्षणासाठी तयार असतात. 12 ज्योतिर्लिंगापैकी 7वे ज्योतिर्लिंग आहे काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग. इथे भगवान शिव स्वतः विश्वनाथ म्हणून विराजमान आहेत. जगातील एकमेव ठिकाण जिथे मरण पावलेल्या प्रत्येक जीवाला मोक्ष मिळतो. तिथे शिवजी स्वतः तारक मंत्र सांगतात. होय, ते आहे काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग. आज आपण या 7व्या ज्योतिर्लिंगाची पूर्ण कथा ऐकणार आहोत. एकदा प्राचीन काळात जेव्हा सृष्टी सुरू झाली नव्हती, तेव्हा फक्त ब्रह्मा, विष्णू आणि महेश होते. ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात वाद झाला. मी श्रेष्ठ आहे, नाही मी श्रेष्ठ आहे, असे दोघे म्हणत होते. ब्रह्मा म्हणाले, मी सृष्टी रचयिता म्हणून मी मोठा. विष्णू म्हणाले, मी सृष्टीचे पालन करतो
म्हणून मी श्रेष्ठ. वाद वाढला आणि एकमेकांना शाप देऊ लागले. भगवान शिव हे पाहून हसले. त्यांनी एक आनंद तेजाचा स्तंभ प्रकट केला, म्हणजे ज्योतिर्लिंग प्रकट केले. ते ज्योतिर्लिंग आकाशात उंच जात होते. त्याचा शेवट दिसत नव्हता. शिवजी म्हणाले, जो या ज्योतिर्लिंगाचा शेवट शोधेल तोच श्रेष्ठ ठरेल. ब्रह्मा आणि विष्णू दोघेही शोधायला निघाले. ब्रह्मा वरच्या दिशेने गेले, विष्णू खालच्या दिशेने. हजारो वर्ष शोधली, पण शेवट काही सापडला नाही. विष्णू थकले आणि परत आले. ते म्हणाले, मी शेवट शोधू शकलो नाही. शिवजीच श्रेष्ठ आहे. ब्रह्मा मात्र खोटे बोलले. त्यांनी वरच्या दिशेने एक फूल म्हणजे केतकी दिसले म्हणून ते घेऊन आले आणि म्हणाले, मला शेवट सापडला आणि हे फूल तेथेच होते. शिवजी क्रोधित झाले. त्यांनी ब्रह्माला शाप दिला की तुझी पूजा जगात होणार नाही आणि केतकी फुलाला शाप दिला की तू माझ्या पूजेत कधीच वापरली जाणार नाही. ब्रह्मा आणि विष्णू दोघेही क्षमा मागू लागले. शिवजी प्रसन्न झाले आणि म्हणाले, मी या ज्योतिर्लिंगामधून काशीमध्ये विश्वेश्वर रूपात राहील. दुसरी कथा अशी आहे की पार्वती आणि शिवजी कैलासावर राहत होते. पार्वतीने शिवजींना विचारले, प्रभू, तुमचे सर्वात प्रिय स्थान कोणते आहे? शिवजी हसले आणि म्हणाले, काशी माझ्या हृदयात बसलेली आहे. तेथे मी विश्वनाथ म्हणून राहतो. काशी ही मोक्षदायिनी नगरी आहे. येथे मरणाऱ्याला मोक्ष मिळतो, कारण मी स्वतः इथे राहून भक्तांना मुक्त करतो. एकदा पार्वती काशीला आल्या. तेथे त्यांना एक भक्त दिसला जो शिवाची प्रार्थना करत होता. पार्वतीने विचारले, हे प्रभू, काशी इतकी पवित्र का? शिवजी म्हणाले, मी येथे अविमुक्त रूपामध्ये राहतो, कधीच न सोडणाऱ्याच्या रूपामध्ये राहतो. प्रलय काळातही काशी बुडणार नाही. मी तिला त्रिशूळावर धरून ठेवतो. काशी ही गंगा किनारी आहे. येथे शिवजी विश्वनाथ म्हणजे विश्वाचा स्वामी म्हणून विराजमान आहेत. काशीमध्ये मरण पावलेला प्रत्येक जीव मुक्त होतो, कारण शिवजी स्वतः त्याच्या कानात तारक मंत्र राम किंवा ओम नम शिवाय सांगतात. म्हणून काशीला मोक्षनगरी म्हणतात. काशी विश्वनाथ मंदिराचा इतिहासही खूप काही सांगतो. हे मंदिर अनेकदा नष्ट झाले. मुस्लिम आक्रमकांनी म्हणजे औरंगजेबाने 1969 मध्ये पाडले आणि तेथे मशीद बांधली होती. पण अहिल्याबाई होळकरांनी 1780 मध्ये पुन्हा बांधले. राजा रणजित सिंगने सोन्याचा मुलामा चढवला. आजही ते मंदिर ज्ञानवापी परिसरात आहे आणि लाखो भक्त येथे येतात. दर्शन घेतल्याने सर्व पाप नष्ट होतात, मनोकामना पूर्ण होतात आणि मानवाला मोक्ष मिळतो. काशीमध्ये अन्नपूर्णा देवी आणि काशी विश्वनाथ हे दोघेही एकत्र आहे. अन्न आणि मोक्ष दोन्ही मिळतात. महाशिवरात्रीचे या पवित्र काळात आज आपण भेट देऊया त्र्यंबकेश्वरला, 12 ज्योतिर्लिंगापैकी 8व्या ज्योतिर्लिंगाला, जिथे त्रिमूर्ती एकत्र आहेत, जिथे गोहत्या दोष नष्ट होतो, जिथे गोदावरी नदी जन्म घेते. चला तर आपण याची कथा आता ऐकूयात. एकदा प्राचीन काळात सह्याद्रीच्या कुशीत ब्रह्मगिरी पर्वताच्या डोंगरात गौतम ऋषी आपली पत्नी अहिल्यासह राहत होते. त्यांचा आश्रम अतिशय पवित्र होता. गौतम ऋषी विद्वान, तपस्वी आणि परम शिवभक्त होते. पण एक दिवस त्यांच्या आश्रमात एक भयंकर दुर्भिक्ष पडले. वर्षानुवर्ष पाऊस पडला नाही. नद्या आटल्या, शेती सुकली आणि सगळे प्राणी भूकबळी म्हणून पडू लागले. गौतम ऋषींना हे दुःख सहन होईना. त्यांनी विचार केला, मी ब्रह्मगिरी पर्वतावर कठोर तपस्या करेन आणि भगवान शिवांना प्रसन्न करेन. ते पर्वताच्या शिखरावर गेले, शिवलिंग स्थापित केले आणि घोर तप सुरू केले. ते अन्न पाणी सोडून फक्त शिवाचे नाम घेत ध्यानमग्न राहिले. 6 महिने असे कठीण तप चालले. शेवटी एक दिवस आकाशातून तेजस्वी ज्योत प्रकट झाली. भगवान शिव आणि माता पार्वती तिथे प्रकट झाले. शिवजींनी स्मित हास्य करून म्हटले, गौतमा, तुझी तपस्या मला खूप भावली, वर माग. गौतम ऋषींनी नम्रपणे विनंती केली, हे प्रभू, या भूमीवरील दुष्काळ संपवा. दक्षिणेकडे गंगा माता अवतरित करा, जेणेकरून सगळ्या प्राण्यांना जीवन मिळेल. शिवजी हसले आणि म्हणाले, मी तुझ्या इच्छा पूर्ण करतो, पण गंगा माता येण्यासाठी एक अट आहे. मी स्वतः इथे ज्योतिर्लिंग रूपात राहीन. गौतम ऋषींनी आनंदाने ते मान्य केले. तेव्हा शिवजींनी आपल्या जटामधून गंगा सोडली, पण ती दक्षिणेकडे वाहू लागली आणि तिचे नाव पडले गोदावरी. गोदावरी नदीचा उगम ब्रह्मगिरी पर्वतातून झाला आणि ती कुशावर्त कुंडातून बाहेर पडली. आजही त्या कुंडात स्नान केल्याने पाप नष्ट होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. शिवजींनी त्र्यंबक रूप धारण केले.
एकाच लिंगात त्रिमूर्ती म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश एकत्र विराजमान आहेत. त्यामुळे हे ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर म्हणून प्रसिद्ध झाले. येथे शिवलिंग 3 नेत्रासारखे दिसते आणि ते स्वयंभू आहे. शिवजींनी गौतम ऋषींना इथे आश्वासन दिले की जो भक्त येथे येईल त्याचे गोहत्या, काल सर्पदोष, पितृदोष आणि सर्व पाप नष्ट होतील. येथे दर्शन घेतल्याने मोक्ष मिळेल. ही कथा इथे संपत नाही. नंतरच्या काळात मुघल बादशाह औरंगजेबाने हे मंदिर नष्ट केले, पण पेशव्यांनी, विशेषतः बालाजी बाजीराव म्हणजे नानासाहेब पेशवे यांनी 1755 ते 1756 मध्ये नवीन मंदिर बांधले. हे मंदिर नागर शैलीत काळ्या दगडाने बांधलेले आहे. मंदिरात अनेक छोटी शिवलिंगे, नंदी, गणेश आणि पार्वती यांच्या मूर्ती आहेत. आजही लाखो भक्त येथे दर्शनासाठी येतात. त्र्यंबकेश्वर हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात त्र्यंबक गावात आहे. ब्रह्मगिरी, निलगिरी आणि कालगिरी या 3 पर्वतांनी वेढलेले आहे. येथून गोदावरी नदी सुरू होते, जी दक्षिण भारताची गंगा मानली जाते. हे 4 कुंभमेळ्यापैकी एक ठिकाण आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभ. महाशिवरात्री, श्रावण सोमवार आणि सोमवारी येथे विशेष गर्दी असते. दर्शन घेतल्याने मनोकामना पूर्ण होतात, अडथळे दूर होतात आणि आत्मा शुद्ध होतो. मंदिरात अभिषेक, कुशावर्त कुंडात स्नान आणि शिवतांडव स्तोत्र गायले जाते. हे ज्योतिर्लिंग पाहिल्यावर एकच भावना येते, शिवजी नेहमी भक्तांच्या पाठीशी असतात, त्यांना कधीच सोडत नाही. 12 ज्योतिर्लिंगापैकी 9व्या ज्योतिर्लिंगाबद्दल मतभेद आहे. 9व्या ज्योतिर्लिंगामध्ये एक परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग जे महाराष्ट्रात आहे आणि बाबा वैद्यनाथ धाम हे झारखंड मध्ये आहे. काही ग्रंथ आणि परंपरा झारखंडला मानतात तर काही महाराष्ट्राला मानतात. आपण दोन्ही ठिकाणच्या ज्योतिर्लिंगाचा इतिहास पाहणार आहोत. 9वे ज्योतिर्लिंग जे वैद्यनाथ आहे त्याच्या 2 प्रमुख परंपरा आहेत. परळी महाराष्ट्र आणि देवघर झारखंड मध्ये आहे. दोन्ही ठिकाणी भक्तांची प्रचंड श्रद्धा आहे. स्थानं वेगवेगळी असली तरी ज्योतिर्लिंग एकच आहे. भगवान शिव, श्रद्धा जिथं आहे तिथे शिवशक्ती प्रकट होते. शास्त्रीय संदर्भ द्यायचा असेल तर 12 ज्योतिर्लिंग स्तोत्रात फक्त नाव आहे परल्याम वैद्यनाथम च. परल्या म्हणजे नेमके कोणते स्थान यावरून मतभेद निर्माण झाले. आता आपण 12 ज्योतिर्लिंगाच्या पवित्र यात्रेत 9व्या अत्यंत शक्तिशाली आणि मनोकामना पूर्ण करणाऱ्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाकडे येऊया. हे झारखंडातील देवघर येथे विराजमान आहे. एकेकाळी त्रेतायुगात लंकेचा राजा रावण तो शिवाचा आढळ भक्त होता. त्याच्या मनात एक इच्छा होती, भगवान शिवांना आपल्या लंकेत घेऊन जायचे, जेणेकरून त्याची राजधानी अजय होईल, कधीही नाश होणार नाही. पण मग शिव कसे ओळखायचे किंवा शिवाला कसे मिळवायचे? रावणाने हिमालयाच्या शिखरावर जाऊन घोर तपस्या सुरू केली. दिवस रात्र एक करून तो शिवाची आराधना करू लागला. त्याने आपल्या 10 डोक्यांपैकी एक एक डोके कापून अग्निकुंडात अर्पण केले. 9 डोके अर्पण झाली. जेव्हा तो 10वे डोके कापायला तयार झाला तेव्हा आकाशातून दिव्य ज्योती प्रकट झाली आणि भगवान शिव साक्षात दर्शन देऊन उभे राहिले. रावणा, तुझी भक्ती मला अतिशय प्रिय आहे, माग बरं, काय हवंय तुला? शिवांनी अगदी प्रेमाने त्याला विचारले. रावणाने नतमस्तक होऊन सांगितले, प्रभो, मला एक असे शिवलिंग द्या जे मी लंकेत घेऊन जाऊ शकेल. ते माझ्या राज्यात स्थापित करून मी तुमची पूजा करेन. शिव प्रसन्न झाले. त्यांनी एक दिव्य ज्योतिर्लिंग, कामनालिंग रावणाच्या हाती दिले आणि म्हणाले, हे घे, पण एक अट आहे, हे रस्त्यात कुठेही जमिनीवर ठेवू नकोस. जर ठेवलंस तर ते तिथेच स्थिर होईल आणि कोणीही हलवू शकणार नाही. रावण आनंदाने भरून गेला. तो ते ज्योतिर्लिंग घेऊन लंकेकडे निघाला. रस्त्यात तो देवघराजवळ पोचला तेव्हा त्याला अचानक शौचात जावे लागले किंवा संध्याकाळची पूजा करायची वेळ झाली होती. त्याने आजूबाजूला पाहिले आणि एक मेंढपाळ आला, जो खरे तर भगवान विष्णूच होते. त्यांना आवाज दिला, अरे बाळा, हे ज्योतिर्लिंग थोडे धरून ठेव, मी लगेच येतो. रावण म्हणाला. मेंढपाळाने मान डोलावली. रावण निघून गेला. पण मेंढपाळाला इतके भारी वाटले, म्हणजे इतके जड वाटले की त्याने ते लगेच जमिनीवर ठेवून दिले आणि चमत्कार, ते ज्योतिर्लिंग जमिनीत रुतून बसले. रावण परत आला. त्याने ते उचलायचा प्रयत्न केला पण ते हल्लेच नाही. रावण एकदम रागाने ओरडला, कोण आहेस तू? त्याच वेळी आकाशातून शिव साक्षात प्रकट झाले. त्यांनी रावणाला शांत केले आणि सांगितले, रावणा, हे माझ्या इच्छेने देवघरात स्थापित झाले आहे. येथे मी वैद्यनाथ म्हणून राहील. वैद्य म्हणजे डॉक्टर, कारण मी तुझ्या 9 डोक्यांच्या जखमा भरून टाकल्या आहेत, तुझ्या जीवनाला नवे रूप दिले.
येथे येणारा प्रत्येक भक्त, प्रत्येक रोगी, प्रत्येक दुःखी माणूस माझ्या कृपेने बरा होईल. रावणाने डोळे भरून पाहिले. त्याने मान्य केले आणि त्या ठिकाणी भक्तिपूर्वक पूजा केली. तेव्हापासून ते ज्योतिर्लिंग वैद्यनाथ किंवा वैद्यनाथ म्हणून प्रसिद्ध आहे. आजही देवघरातील वैद्यनाथ धामात लाखो भक्त श्रावण महिन्यात कावड घेऊन येतात. शिवगंगेत स्नान करून बाबांवर जलाभिषेक करून ते आपले सर्व रोग, कष्ट आणि मनोकामना पूर्ण करतात. कारण वैद्यनाथ हे केवळ ज्योतिर्लिंग नाही, ते वैद्य आहेत. भक्तांच्या दुःखाचे ते डॉक्टर आहेत. भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी 10वे ज्योतिर्लिंग आहे नागेश्वर ज्योतिर्लिंग. हे गुजरातमधील द्वारका शहराजवळ असले एक प्राचीन आणि पवित्र मंदिर आहे. मी तुम्हाला या ज्योतिर्लिंगाचा पूर्ण इतिहास, कथा, महत्व, स्थळ आणि वास्तुकला याची सर्व माहिती विस्तृतपणे सांगत आहे. ही माहिती शिवपुराण, वामन पुराण आणि इतर प्राचीन ग्रंथावर आधारित आहे. नागेश्वर किंवा नागनाथ म्हणजे नागांचा स्वामी किंवा सापांचा रक्षक. भगवान शिव येथे नागांच्या रक्षक रूपात पूजले जातात. हे ज्योतिर्लिंग स्वयंभू असून म्हणजे स्वतः प्रकट झालेले असून विषापासून म्हणजे विषबाधापासून रक्षण करणारे मानले जाते. गुजरात राज्यातील देवभूमी द्वारका जिल्ह्यात द्वारका शहरापासून सुमारे 15-18 किलोमीटर अंतरावर सौराष्ट्र किनाऱ्यावर हे वसलेले आहे. हे दारुकावन नावाच्या प्राचीन जंगलात आहे, जे आता एक छोटेसे गाव आहे. मंदिर समुद्रकिनारी असल्याने येथील वातावरण शांत आणि आध्यात्मिक आहे. शिवपुराणातील 12 ज्योतिर्लिंग स्तोत्रानुसार हे 10वे ज्योतिर्लिंग आहे. यादीत सोमनाथ, मल्लिकार्जुन, महाकालेश्वर, ओंकारेश्वर, केदारनाथ, भीमाशंकर, विश्वनाथ, त्र्यंबकेश्वर, वैद्यनाथ नंतर हे येते आणि त्यानंतर रामेश्वर आणि कृष्णेश्वर येते. या मंदिराचा इतिहास हजारो वर्षाचा आहे. पुरातत्वीय उत्खननानुसार या जागेवर 5 प्राचीन शहरांचे अवशेष सापडले आहेत, जे महाभारत काळापर्यंतचे असू शकतात. शिवपुराण आणि कोटिरुद्र संहितेत याचा उल्लेख आहे. हे ठिकाण पूर्वी दारुकावन नावाने ओळखले जायचे, जे घनदाट जंगल होते. हे ज्योतिर्लिंग प्राचीन काळात वाळू आणि वेळेखाली दबले गेले होते. नंतर भक्त आणि संतांनी ते पुन्हा शोधले आणि येथे मंदिर बांधले. आदी शंकराचार्यांनी येथे पश्चिम मठाची स्थापना केली, ज्याला कालिका पीठ असे म्हणतात. वर्तमान मंदिर 1990च्या दशकात पुनर्निर्मित झालेले आहे. ते लाल आणि पांढऱ्या दगडाने बांधलेले आहे आणि गुजरात सरकारच्या पर्यटन विभागाकडून देखभाल केली जाते. श्रीकृष्णाने येथे रुद्राभिषेक केला असा विश्वास आहे. नागेश्वर ज्योतिर्लिंगाशी अनेक कथा जोडलेल्या आहेत. मुख्य कथा शिवपुराण आणि वामन पुराणात सापडतात. दारुकावनात दारुक नावाचा एक दैत्य राहत होता. त्याची पत्नी दारुका ही शिवभक्त होती. दारुकाने तपश्चर्या करून वर मिळवला की त्याच्या जंगलात कोणीही आक्रमण करू शकणार नाही. पण त्याने या वराचा गैरवापर करून देव, ऋषी आणि सामान्य लोकांना त्रास देणे सुरू केले. सुप्रिया नावाचा एक शिवभक्त दारुकाने कैद केला. कैदेत असूनही सुप्रिया ओम नमः शिवाय जप करत राहिला. शिवाने त्याच्या भक्तीने प्रभावित होऊन ज्योतिर्लिंग रूपात प्रकट होऊन दारुकाचा संहार केला. पण दारुका भक्त असल्याने तिचे रक्षण केले. यामुळे शिव येथे नागेश्वर म्हणून स्थापित झाले. बालखिल्या नावाचा वामन ऋषींनी दारुकावनात शिवाची तपश्चर्या केली. त्यांच्या भक्तीची परीक्षा घेण्यासाठी शिवाने एका संन्यासी रूपात येऊन त्यांना त्रास दिला. रागाने ऋषींनी संन्यासीला शाप दिला की त्यांचे लिंग म्हणजे शिवलिंग पडेल. लिंग पडल्याने पृथ्वी हादरली. ब्रह्मा आणि विष्णूने शिवाला विनंती केली आणि शिवाने लिंग परत घेतले. त्यानंतर ते ज्योतिर्लिंग रूपात येथे स्थापित झाले. या कथा भक्तीची शक्ती आणि शिवाचे रक्षक रूप दाखवतात. हे ज्योतिर्लिंग विषापासून रक्षण करते, कारण शिवाने विष पिऊन जग वाचवले. मंदिर गुजराती शैलीत बांधलेले आहे. मुख्य शिखर म्हणजे वरचं गोपूर उंच आणि लाल रंगाचे आहे. गर्भगृहात शिवलिंग दक्षिणाभिमुख दक्षिण दिशेला तोंड असलेले आहे, जे दुर्मिळ आहे. मंदिरात नागदेवतांची मूर्ती आणि 25 मीटर उंचीची शिवाची विशाल मूर्ती बाहेर आहे. मंदिरात भूमिगत गर्भगृह आहे. येथे नागपंचमी आणि श्रावण महिन्यात विशेष पूजा होते. दर्शनासाठी क्यू सिस्टीम आहे आणि अभिषेक, रुद्राभिषेक इत्यादी पूजा उपलब्ध आहे. महाशिवरात्री, नागपंचमी आणि श्रावण सोमवार येथे मोठ्या प्रमाणात साजरे होतात. हजारो भाविक येथे येतात. हे ज्योतिर्लिंग नागदोष, सर्पभय, विषबाधा आणि कुल दोष निवारण करते. दर्शनाने मोक्ष मिळतो आणि भक्ती वाढते. हे विषनाशक ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते. भक्तांना मानसिक शांती, संकट निवारण आणि रक्षण मिळते. येथे येऊन रुद्राभिषेक केल्याने पाप नष्ट होतात. द्वारका रेल्वे स्टेशन किंवा पोरबंदर विमानतळापासून टॅक्सीने किंवा बसने 20-30 मिनिटात आपण येथे पोहोचतो.
अहमदाबाद पासून सुमारे 450 किलोमीटरवर हे आहे. मंदिरात धर्मशाळा, भोजनालय आणि पार्किंग आहे. जवळ द्वारकाधीश मंदिर आणि बेट द्वारका ही ठिकाणे आहेत. भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी 11वे ज्योतिर्लिंग आहे रामेश्वर ज्योतिर्लिंग. हे ज्योतिर्लिंग फक्त एक मंदिर नाही, तर राम आणि शिव यांच्या भक्तीचे अमर प्रतीक आहे. तामिळनाडूच्या दक्षिण टोकाला समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले हे ठिकाण 4 धामपैकी एक आहे. त्रेतायुगात प्रभू श्रीराम सीतामातेच्या शोधासाठी लंकेकडे निघाले होते. रावणाने सीतेचे अपहरण केले होते आणि रामाने त्याचा संपूर्ण विनाश करण्याचा संकल्प केला होता. पण रावण हा फक्त राक्षस नव्हता, तो दशग्रंथी ब्राह्मण होता, पुलस्त्य ऋषींचा नातू. म्हणूनच रावणाचा वध केल्यावर रामावर ब्रह्महत्येचे पाप लागले. हे पाप निवारण करण्यासाठी अगस्त्य ऋषींनी रामांना सांगितले, समुद्र किनारी जाऊन भगवान शिवाची आराधना करा, शिवलिंग स्थापित करा, त्यांची पूजा करा, तेव्हाच हे पाप नष्ट होईल. रामांनी हा सल्ला मांडला. ते समुद्र किनारी पोचले, म्हणजे आजचे रामेश्वर बेट येथे पोचले. पण शिवलिंग कुठून आणायचे? रामांनी हनुमानांना आज्ञा दिली, जाऊन कैलास पर्वतावरून भगवान शिवांचे स्वयंभू लिंग आण. मुहूर्त साधला आहे, उशीर होऊ नये. हनुमानजी वेगाने कैलासाकडे धावले, पण तेथे पोचल्यावर शिव दर्शन देऊ नये म्हणून लपले होते. हनुमान तपश्चर्या करू लागले. तेवढ्यात मुहूर्त जवळ येऊ लागला. वेळ निघून जात होती. माता सीता हे सर्व पाहत होत्या. त्यांना कळले की आता वेळ कमी आहे. त्यांनी समुद्र किनाऱ्याची वाळू घेतली, आपल्या कोमल हातांनी ती मळली आणि एक सुंदर वालुकामय शिवलिंग तयार केले. रामांना ते दाखवले. राम प्रसन्न झाले. त्यांनी त्या वाळूच्या लिंगाची विधिवत स्थापना केली आणि शिवाची पूजा सुरू केली. हे रामाने पूजलेले ईश्वर, म्हणूनच या ज्योतिर्लिंगाला रामेश्वर किंवा रामनाथ स्वामी नाव पडले. नंतर हनुमान परत आले. त्यांनी कैलासावरून आणलेले दिव्य आत्मलिंग म्हणजे विश्वलिंग आणले होते, पण रामांनी आधीच पूजा केली होती. हनुमान निराश झाले. रामाने त्यांना सांगितले, हनुमान, तू आणलेले लिंगही येथे स्थापित कर. दोन्ही लिंगे आजही येथे आहेत, रामलिंग आणि विश्वलिंग. रामांनी शिवाची प्रार्थना केली, हे महादेव, लोकांच्या कल्याणासाठी तुम्ही येथे ज्योतिर्लिंग रूपात विराजमान व्हा. यावर शिव प्रसन्न झाले. ते ज्योतिर्लिंग रूपात प्रकट झाले. तेव्हापासून रामेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी 11वे ठरले. हे मंदिर फक्त एक कथेचे ठिकाण नाही, येथे 22 पवित्र तीर्थे आहेत, म्हणजे 22 कुंड आहेत. प्रत्येक कुंडात स्नान केल्याने वेगवेगळे पाप नष्ट होतात. मंदिराचे गलियारे जगातील सर्वात लांब आहे, ते 1000 मीटरचे आहे. 22 गोपुरम, हजारो खांब, हे सर्व राम शिव भक्तीचे साक्षीदार आहेत. येथे दर्शन घेतल्याने ब्रह्महत्या, सर्व पापांचे निवारण होते. 4 धाम पूर्ण केल्याने मोक्ष मिळतो. राम सेतूचे अवशेषही जवळच आहेत. हा रामाने बांधलेला पूल आहे. रामेश्वर ज्योतिर्लिंग सांगते की भक्तीमध्ये राम आणि शिव एकच आहे. रामाने शिवाची पूजा केली, शिवाने रामाला आशीर्वाद दिला. ही कथा आपल्याला शिकवते भक्तीची शक्ती किती मोठी असते. तुम्ही रामेश्वरला गेला आहात का? कमेंट मध्ये नक्की सांगा. मंदिरात 22 पवित्र विहिरी कुंड आहेत. प्रत्येक कुंडाचे वेगळे नाव आणि महत्व आहे. उदाहरणार्थ महालक्ष्मी तीर्थ, गंगोद्भव तीर्थ. भाविक सर्व 22 तीर्थात स्नान करतात आणि नंतर मुख्य दर्शन घेतात. तेथील मुख्य शिवलिंग रामाने स्थापित केलेले वालुकामय म्हणजे रेतीचे शिवलिंग आहे. रामेश्वरम दर्शनाने काशी विश्वनाथ दर्शनासारखे फळ मिळते. येथे गंगाजल आणून अभिषेक केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते. येथे महाशिवरात्री, रामनवमी, श्रावणी सोमवार मोठ्या प्रमाणात साजरे होतात. रामेश्वरम रेल्वे स्टेशन मंदिरापासून 1-2 किलोमीटरवर आहे. मदुराई विमानतळ 175 किलोमीटरवर आहे. 12 ज्योतिर्लिंगामध्ये 12वे आणि शेवटचे ज्योतिर्लिंग हे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आहे. हे महाराष्ट्रातील औरंगाबाद म्हणजे आत्ताचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ किंवा वेरूळ गावात आहे. ते येलोरा गुहांजवळच वसलेले आहे. शिवपुराणातील कोटिरुद्र संहितेत या ज्योतिर्लिंगाची विस्तृत कथा सांगितलेली आहे. ही कथा भक्ती, ईर्ष्या, दुःख, क्षमा आणि शिवकृपेची आहे. एका आईच्या अटल भक्तीने मृत्यूलाही हरवलेली ही कथा आहे. प्राचीन काळी देवगिरी पर्वताजवळ म्हणजे दौलताबाद येथील पर्वताजवळ सुधर्मा नावाचा एक विद्वान आणि शिवभक्त ब्राह्मण राहत होता. तो रोज त्रिकाळ संध्या आणि अग्निहोत्र करायचा. त्याची पत्नी सुदेहा होती. दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करत होते, पण त्यांना संतान नव्हती. सुदेहा संतानासाठी खूप दुःखी होती. ज्योतिषाने सांगितले की सुदेहाच्या गर्भात संतान येणार नाही. सुदेहाने स्वतःच सुधर्माला दुसऱ्या लग्नाचा सल्ला दिला. सुधर्माने घुष्मा नावाच्या एका सुंदर
शिवभक्त मुलीशी दुसरे लग्न केले. घुष्मा ही अतिशय भक्त होती. ती दररोज सकाळी उठून मातीचे 101 शिवलिंग बनवायची. प्रत्येक लिंगावर कुंकू, चंदन, फुले व्हायची, पूजा करायची आणि नंतर जवळच्या तलावात ती विसर्जित करायची. ही तिची नित्य नेमाची क्रिया होती. भक्तीची ज्योत कधीही तिने विझू दिली नाही. भगवान शिव घुष्माच्या अटल भक्तीने प्रसन्न झाले. काही काळाने घुष्माला एक सुंदर पुत्र प्राप्त झाला. घरात आनंद झाला. पण सुद्याच्या मनात ईर्ष्या निर्माण झाली. मला संतान नाही आणि हिला का, असा विचार करून तिच्या मनात द्वेष भरला. एक रात्री सुद्याने घुष्माच्या मुलाला झोपेत मारले आणि त्याचा मृतदेह उचलून त्या तलावात फेकला, ज्या तलावात घुष्मा रोज शिवलिंग विसर्जित करत असे. दुसऱ्या दिवशी सकाळी घुष्मा उठली. तिचा मुलगा घरात कुठेही दिसत नव्हता. घरभर शोध घेतला पण काहीच सापडले नाही. तरीही तिची भक्ती डगमगली नाही. तिने नेहमीप्रमाणे 101 मातीचे शिवलिंग बनवली, पूजा केली आणि तलावाकडे चालली. आईचे हृदय फाटत होते, डोळ्यात अश्रू होते, पण तोंडात ओम नमः शिवायचा जप अखंड चालू होता. तलावात लिंग विसर्जित करतात अचानक तलावातून तेजस्वी प्रकाश उगवला. घुष्माचा मुलगा जिवंत होऊन बाहेर आला आणि आई म्हणत तिच्या मिठीत धावला. घुष्मा आनंदाने आणि आश्चर्याने थक्क झाली. तेवढ्यात आकाशातून तेजोमय ज्योतिर्लिंगामध्ये शिव स्वतः प्रकट झाले. शिव म्हणाले, घुष्मे, तुझ्या अटल भक्तीने आणि धैर्याने मी प्रसन्न झालो आहे. तुझ्या बहिणीने म्हणजे सुदेहाने हे पाप केले, पण तू तिला क्षमा कर. मी येथे घुष्मेश्वर म्हणून ज्योतिर्लिंग रूपात राहीन. तुझ्या भक्तीने हे ठिकाण पवित्र झाले आहे. घुष्माने सुदेहाला क्षमा केली. सुदेहा पश्चातापाने भरली आणि शिवकृपेने तिचे पाप नष्ट झाले. अशा प्रकारे हे 12वे ज्योतिर्लिंग स्थापित झाले. भक्तीच्या अग्नीने जळणारे करुणेचे प्रतीक. घुष्णेश्वर म्हणजे करुणेचा ईश्वर किंवा घुष्माचा ईश्वर. हे ज्योतिर्लिंग सर्वात लहान आहे, पण आध्यात्मिक शक्ती खूप मोठी आहे. लाल दगडाचे हेमंतपंथी शैलीचे हे मंदिर आहे. महिलांना येथे शिवलिंगाला स्पर्श करता येतो. येलोरा गुहाजवळ असल्याने पर्यटनासाठीही प्रसिद्ध आहे. मुघल काळात हे मंदिर नष्ट झाले होते, पण मालोजी भोसले, शिवाजी महाराजांच्या आजोबा यांनी आणि अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराची पुनर्बांधणी केली. या मंदिरात दर्शनाने संतान सुख, पापनाश, संकट निवारण होते. महाशिवरात्री आणि श्रावणात येथे विशेष गर्दी असते. पुण्यापासून सुमारे 230 किलोमीटरवर, छत्रपती संभाजीनगर पासून 30 किलोमीटरवर, येलोरा गुहापासून फक्त 1 किलोमीटरवर आहे. ही कथा सांगते की खरी भक्ती असली तर शिव प्रत्येक पुकारलेल्या हाकेला ओ देतात, मृत्यूलाही हरवतात. तुम्ही घृष्णेश्वरला गेलात का? कमेंट मध्ये नक्की सांगा. तुम्हाला या व्हिडिओमध्ये कोणते ज्योतिर्लिंग अधिक आवडले? कोणत्या ज्योतिर्लिंगाची कथा तुम्हाला सर्वाधिक भावली? तुम्ही कुठल्या ज्योतिर्लिंगाला भेट दिलेली आहे किंवा कोणत्या ज्योतिर्लिंगाला जाण्याची तुमची इच्छा आहे? कमेंट बॉक्स मध्ये हे सर्व नक्की सांगा. हर हर महादेव लिहा आणि तुमचे आवडते ज्योतिर्लिंग सांगा. मी प्रत्येक कमेंट वाचते आणि रिप्लाय देते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम नमः शिवाय. ओम श्री साईराम.